नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे, शिक्षकवृंद व माझ्या सर्व लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आज इथे या मंचावरती बोलताना अगदी असं मन दाटून आलंय, कारण आजचा हा दिवस म्हणजे फक्त निरोपाचाच नाही तर आपल्या आयुष्यातील एक सुंदर अविस्मरणीय दिवस आहे. इथून बाहेर पडताना एकीकडे आनंद तर खूपच होत आहे, पण दुसरीकडे अश्रूंनी मन एकदम दाटून भरून आले आहे. आतापर्यंत आपण ज्या या घरट्यात राहत होतो ते घरटे सोडण्याचा आता क्षण आला आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्याच ज्ञानाचे मंदिर म्हणजे ही आमची शाळा, त्याच ज्ञानाचे मंदिर म्हणजे ही आमची शाळा. शिक्षकांविषयी बोलण्यासाठी शब्द कमी पडतात, शिक्षकांविषयी बोलण्यासाठी शब्द हे कमीच पडतात, पण हे शिक्षक फक्त आदर्शच नाही तर आमच्या आयुष्यातील मार्गदर्शक आणि खूप काही होऊन गेले आहेत. यांनी आम्हाला आमच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवली आहे. कधी कधी तर असा प्रश्न पडतो की यांच्या मुखातून निघालेला हा प्रत्येक शब्द, प्रत्येक शिकवण ही कशी आपल्या आयुष्याच्या व्यक्तिमत्वाशी एकदम अशी जुळून गेलेली आहे. एक इंग्लिशमध्ये कोट आहे, अ मॅन कॅन मेक यू मॅच्युअर इन 18 years बट अ बुक कॅन मेक यू मॅच्युअर इन जस्ट 16 seconds. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपण या शाळेत खूप साऱ्या अविस्मरणीय अशा क्षण, आठवणी आहेत, जसे वर्गातील मजा, खेळाच्या मैदानावरील क्षण, निकाल लागताना जे कुतूहल वाटते ते कुतूहल, परीक्षेला जाण्याच्या आधीची भीती, या सर्व गोष्टी अशा एकदम डोळ्यासमोर येत आहेत. यानंतर आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत, पण मला एक खात्री आहे की ही शाळा कायम आपल्या स्मरणात राहील. अब्दुल कलाम म्हणतात ना, अ बुक इज इक्वल टू 100 फ्रेंड, अ बुक इज इक्वल टू 100 बुक्स, अ बुक इज इक्वल टू 100 बुक्स, बट अ गुड फ्रेंड इज इक्वल टू अ लायब्ररी, बट अ गुड फ्रेंड इज इक्वल टू अ लायब्ररी. या शाळेने फक्त आदर्श शिक्षकच नाही तर आपल्याला आदर्श विचार, आदर्श संस्कार या सर्व गोष्टी दिल्या आहेत. जाता जाता एवढंच म्हणते, थँक यू ऑल द टीचर्स फॉर मेकिंग अस अ गुड स्टुडंट, फॉर मेकिंग अवर फ्युचर ब्राईट अँड बेस्ट, फॉर मेकिंग अस अ सुपर टॅलेंटेड, फॉर सपोर्टिंग, मोटिवेटिंग अस. आणि निरोप घेताना कंठ असे एकदम दाटून आले आहेत. निरोप घेता कंठ दाटतो, शब्द न सुचती मला, एवढ्या वर्षाची ओळख आपली, घोर लागला जीवाला, घोर लागला जीवाला. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.